श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ शिवस्मारकतर्फे 11 आणि 12 ऑगस्ट रोजी नवी पेठ येथील शिवस्मारक सभागृहात शालेय देशभक्तीपर समूह गान स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. भक्ती आता हे देशभक्तीपर गीत स्पर्धा राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी म्हणून आपण शालेय विद्यार्थ्यांसाठी म्हणून हा उपक्रम घेतो. याचे अनेक भाग आपल्याकडे आहेत, जसं की वक्तृत्व स्पर्धा आहे, किल्ले बांधणी स्पर्धा आहे, सूर्यनमस्कार आहे, क्रीडा क्षेत्रातले कार्यक्रम आहेत, कबड्डी स्पर्धा आहे, अनेक उपक्रम भजन स्पर्धा आहे. असे अनेक उपक्रम आपण या ठिकाणी घेत असतो. तर त्यापैकी हा एक उपक्रम 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी नकळत देशभक्तीची भावना दिवसभर असते, याबद्दल काही शंका नाही आहेत. परंतु ही भावना कायम सतत मनात तेवत राहावी अशा दृष्टीने आपण अनेक प्रयोग करतो. त्यापैकी हा एक प्रयोग, जसं हिंदू साम्राज्य दिन, छत्रपती शिवराय त्यांचं स्मरण, त्यांचं अलौकिक कार्य, या देशावर त्यांनी केलेले अनंत उपकार याचं स्मरण ठेवून आपण ते कार्यक्रम घेतो. समाजासाठी समाजामध्ये छत्रपती शिवराय यांच्याबद्दलचं जे काही घरोघर पोचवता येईल ते पोचवायचा आपण तसा प्रयत्न करतो. तसं हे सुद्धा एक उपक्रम आहे. हे शालेय विद्यार्थ्यांसाठीचा उपक्रम आपण 3 गटातून घेतो आहे. 1ली ते 4थी छोटा गट, 5वी ते 7वी मध्यम गट, त्याचबरोबर 8वी 9वी 10वी उच्च माध्यमिक गट, अशा 3 गटातून स्पर्धा घेतो आणि प्रत्येक गटात स्वतंत्र बक्षिसं आहेत. देशभक्तीपर समूह गान स्पर्धा 1ली ते 4थी, 5वी ते 7वी, 8वी ते 10वी अशा 3 गटात होणार आहे. प्रत्येक संघात वादकाशिवाय कमीत कमी 6 व जास्तीत जास्त 10 सदस्य असणे आवश्यक आहे. वाद्याची आणि साथीदारांची व्यवस्था संघांनी करावयाची आहे. स्पर्धकांना मराठी, हिंदी किंवा संस्कृत भाषेत 8 मिनिटांमध्ये देशभक्तीपर समूह गान सादर करता येईल. या स्पर्धेतील प्रत्येक गटात स्वतंत्र पारितोषिके दिली जाणार आहेत. प्रथम विजेत्या संघास 5,000 रुपये, द्वितीय विजेत्या संघास 3,000 रुपये, तर तृतीय विजेत्या संघास 2,000 रुपये आणि सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. तर त्याच्यामध्ये प्रत्येक संघामध्ये वादकाशिवाय कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 10 जणांचा समावेश असणं आवश्यक आहे. ही स्पर्धा जी आहे ती मराठी, हिंदी आणि संस्कृत या 3ही भाषांमधून होणार आहे. ज्या शाळांना जी भाषा निवडायची आहे ती त्या निवडीचं स्वातंत्र्य त्या शाळांना आहे. 8 ऑगस्टपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत या स्पर्धेसाठीची नोंदणी करायची आहे. त्यासाठी शिवस्मारकचे जे व्यवस्थापक आहेत मल्लीनाथ होटकर साहेब, त्यांच्याशी त्याविषयी शाळांनी संपर्क साधायचा आहे. या पत्रकार परिषदेत शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर, सचिव गंगाधर गवसने, संचालक धनंजय कुलकर्णी, पुरुषोत्तम कारकल, शिवस्मारकचे व्यवस्थापक मल्लीनाथ भटकर उपस्थित होते.